शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील मनमाड महामार्गावर सावेड येथील टू व्हीलर शोरूम समोरून आढळलेल्या वृद्धाची ओळख 1.5 महिन्यानंतर पटली नाही। या व्यक्तीबद्दल कोणास काही माहिती असल्यास तोफखाना पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन तपासी अधिकारी पोलीस हवालदार अरुण गांगर्डे यांनी केलंय। मनमाड महामार्गावर टू व्हीलर शोरूम समोर 14 फेब्रुवारी रोजी एक अनोळखी अंदाजे 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। वडगाव गुप्ता शिवारात विहिरीत पडून 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 3 मार्च रोजी सायंकाळी उघडकीस आली। वर्षा जनार्दन जाधव असे मृत तरुणाचं नाव आहे। ती गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता होती। मिळालेल्या माहितीनुसार वर्षा 2 मार्च रोजी दुपारी 4 वाजता तिच्या बहिणीसोबत घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील शेतात जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेली होती। गवत काढत असताना वर्षाने काही वेळात येते असं सांगून काही अंतरावर निघून गेली। मात्र बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने बहिणीने तिचा परिसरात शोध घेतला व ही बाब कुटुंबियांना कळवली। कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु ती सापडली नसल्याने अखेर MIDC पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। महापालिकेचा उद्यान विभाग हा शहराच्या सौंदर्याशी संबंधित आहे, त्यामुळे उद्यानातील स्वच्छता आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा यामध्ये सुधारणा दिसली पाहिजे। महिनाभरात उद्यान विभागाच्या कामगिरीत लक्षणीय बदल झाला पाहिजे। प्रत्येक उद्यान स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक दिसलं पाहिजे अशा सूचना महापौर ज्योती गाडे यांनी उद्यान विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्यात। महापौर ज्योती गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांनी उद्यान विभागाची बैठक घेत कामाचा आढावा घेतला। महापालिकेच्या स्थायी समिती सभापती व महिला बाल कल्याण समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक 10 मार्च रोजी होणाऱ्या सभेत पार पडणार आहे। विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात आदेश काढले। त्यानुसार सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभापती व त्यानंतर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांबटकर मळा परिसरात एका व्यावसायिकाचे घर फोडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने एकूण 2,95,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।